श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 17 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबरला हा पितृपक्ष समाप्त होणार आहे. पहा, पितृपक्षातील हे 15 दिवस जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात, कारण या दिवसामध्ये आपले जे पित्र आहेत तर ते पितृलोकातून पृथ्वी तलावरती येत असतात. या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध, दान, धर्म, त्याचबरोबर पिंडदान, दर्पण यासारखे विधी केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष हा दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीपासून सुरू होत असतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजेच हे जे पितृपक्ष आहे किंवा आपण त्याला श्राद्ध म्हणतो तर हे 15 दिवसाचा कालावधी असतो. आणि हे 15 दिवस जे आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. 15 दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये श्राद्ध, पिंडदान आणि दान धर्म करून पित्रांच्या आत्म्याला शांती मिळत असते. त्यामुळे यासारखे विधी जे आहेत तर ते या पितृपक्षामध्ये केले जातात. तसेच पहा, या पितृपक्षामध्ये आलेली आहे चतुर्थी तिथी. तर ही चतुर्थी तिथी जी आहे तर ती उद्या म्हणजे 21 सप्टेंबर 2024 वार शनिवार या दिवशी आलेली आहे पितृपक्षातील चतुर्थी. तर उद्या पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती 20 सप्टेंबर रोजी रात्री 9:15 सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबर संध्याकाळी 6:13 ही संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 21 सप्टेंबर रोजी पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. तर पहा, उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि त्याबरोबर घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान जर आपण सकाळीच घरामध्ये घेऊन आला तर तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या तर ती एका दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर हा उपाय उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे? आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पांना आपण विद्येची देवता, संकटनाशक देवता, त्याचबरोबर आपले विघ्न दूर करणारी बुद्धीची देवता म्हणून ओळखत असतो. त्याचबरोबर आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर करणारी सुद्धा देवता मानली जाते. आणि त्याचबरोबर आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण या दिवशी काही उपाय जर केले तर त्याचे योग्य ते फळ आपल्याला गणपती बाप्पा हे देत असतात. म्हणूनच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता तुमची इच्छा ही लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मग तुम्ही नवीन घर घेण्याबद्दल असेल, कोणत्याही प्रकारची तुमची इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची इच्छा कोणतीही असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या घरामध्ये करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्यामध्ये दैवी शक्ती असल्याचं मानलं जातं. म्हणून या झाडांची फुलं, पानं, फळं ही या देवांना अर्पण केली जातात. त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे जास्वंदाचं झाड. तर हे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्या पानं, फुलं ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. जसं की गणपती बाप्पांची पूजा हे जे लाल जास्वंदाचं फूल वाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही, तसंच त्यांची ती पानं सुद्धा अतिशय गणपती बाप्पांना प्रिय आहे. आणि म्हणूनच आपल्याला या जास्वंदाचं झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे. हा जास्वंद ही अनेक प्रकारचे असतात, अनेक कलरचे असतात, जसे की पिंक कलरची, पांढऱ्या कलरची, त्याचबरोबर लाल कलरची, अशा वेगवेगळ्या कलरची जास्वंदाची झाडं असतात. परंतु आपल्याला लाल जास्वंदाचं जे झाड आहे त्याच झाडाचं पान आणायचं आहे. त्याचबरोबर एक छोटीशी काडीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे
आता पहा, हे पान तोडत असताना तुम्हाला त्या पानाला नखं लावायची नाहीत. ते पान तुम्हाला असंच व्यवस्थित तोडायचं आहे. ते पान तोडताना कुठे फाटलेलं असेल, तुटलेलं असेल, खराब झालेलं असेल असं तोडायचं नाही. चांगलंच पान आपल्याला घ्यायचं आहे. ते पान घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. आपल्याला हा उपाय आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यामुळे देवघरामध्ये तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे. कोणताही उपाय करताना आसन टाकूनच उपाय करायचा आहे. म्हणजे त्याच्यावर बसताना आसन टाकूनच बसायचं आहे. देवघरातील दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. तर पहा, थोडंसं कुंकू आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि त्या काडीच्या साहाय्याने त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. आता इच्छा लिहित असताना तुम्हाला नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल तर तुम्ही नोकरी प्राप्ती लिहायचं आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी इच्छा असेल तर लक्ष्मी प्राप्ती लिहायचं आहे. घर खरेदी करण्यासाठी असेल तर नवीन घर खरेदी असं आपल्याला शॉर्टकटमध्ये त्या पानावरती लिहायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या कुंकवाच्या साहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना त्यामध्ये 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा ह्या द्यायच्या आहेत. त्यानंतर त्या स्वास्तिकवरती आपल्याला एक मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे जास्वंदाचं जे पान आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर या जास्वंदाच्या पानावरती तुम्हाला एक जास्वंदाचं फूल पण ठेवायचं आहे आणि 21 दुर्वा ज्या आहेत तर त्या दुर्वांची जोडीसुद्धा ठेवायची आहे. त्यानंतर ही जी प्लेट आहे तर ही प्लेट तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. या पानाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे आणि त्याबरोबर तुम्हाला तिथेच बसून हात जोडून गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात तर ती इच्छा मनोभावी गणपती बाप्पांना प्रार्थना करून तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे. तर पहा, आपल्याला संध्याकाळी म्हणजे 4 वाजता, 4च्या नंतर तुम्हाला ते पान जे आहे तर त्या एक धागा घ्यायचा आहे पांढरा आणि ते पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्या तांदळावरती हे पान ठेवलं होतं त्यातले ते अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहेत. ही दुर्वांची जोडी, हे एक फूल आपण जास्वंदाचं ठेवलेलं होतं ते सर्वांना आपल्याला त्या पांढऱ्या धाग्याने बांधायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. परत एकदा मनोभावे तुम्हाला इच्छापूर्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर त्यानंतर पहा, गणपती बाप्पांसमोर जर कुणी अक्षदा अर्पण केलेल्या असतील तर त्यातल्या तुम्हाला 21 तांदूळ जे आहेत तर ते घरी उचलून आणायचे आहे. त्या तांदळाची पुडी बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे. असं केल्याने सुद्धा धनप्राप्ती होते, लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. ज्यावेळेस तुम्ही हे पान गणपती चरणी अर्पण करायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला जाताना जर जमलं तर मोदक घेऊन जायचे आहेत किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमची इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.